एकास एक लागून असलेल्या 7 महालांच्या माळमध्ये असलेल्या जोड चिरेबंद इमारती समोर होत्या. त्यातील कुठल्याही महालाच्या मजल्याला लागून पुढे झुकलेल्या माळवदात उभे राहिले तर आतल्या चौकात दगडी पटातून फिरवलेल्या पाण्यातील माशांची पाठशिवणीची अविरत खेळी सहज दिसावी अशी चतुर सोय केली होती. त्या 7 महालांची जोड इमारत निरखीत संभाजीराजांनी राजांना विचारले, "हे कसले वाडे? हा राणीवसा आहे संभाजीराजे." उत्तर देताना राजांचा आवाज धरल्यासारखा झाला. त्यांना सईबाईंची आठवण आली. महाल 7 होते. 8वा म्हणण्यापेक्षा पहिला महाल त्यात असायला पाहिजे होता. सईबाईंचा. तो नव्हता. असूही शकत नव्हता. तसा तो होताही. कुणाला न दिसेल असा. राजांच्या मनात सावळ्या स्मृतींच्या रूपात. जिजाऊ राजे संभाजीराजे यांच्यासाठी बांधलेला खासे महाल उर्फ राजवाडा बघून राजे सिंहासन चौकात आले. ही राजदरबारची जागा होती. सिंहासन बैठकीपासून समोरच्या भव्य नगारखान्यापर्यंत 5 हाती पायपट्टा मोकळा सोडला होता. त्यावर रुजामे अंथरले होते. शानदार सिंहासन बैठक साऱ्यांनी डोळाभर बघितली. समोरच्या पायपट्ट्यावर मध्येच एक तलाव खोदून त्यात उसळत्या कारंज्यांची दिमाखदार योजना केली होती. त्या कारंज्याभोवती सारी राजमंडळी जमा झाली. हिरोजी इंदळकर कारंज्यातून पाणी कसे उसळी घेते याची जाणकारी सांगू लागला. संभाजीराजे एकरोखाने वर फवारणाऱ्या पाण्याच्या अगणित धारा बघताना हरवून गेले. नगारखान्याची अस्मानात घुसलेली देखणी कारागिरी डोळ्यांखाली टाकीत राजे संभाजीराजे जिजाऊ दरबारासमोरच्या मोकळ्या पटांगणात आले. जिजाऊंच्यासाठी पालखी जोडण्यात आली. मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी, दत्ताजी, प्रतापराव इंदळकर, आबाजीपंत, मुधोजी, सरकवास, चांगोजी काटकर आणि राजे व संभाजीराजे यांनी पालखीभोवती फेर घेतला. सारा राणीवसा, येसूबाई, धाराऊ अशा स्त्रिया पालखीच्या पिछाडीला झाल्या. जिजाऊ दर्शनाला निघाल्या. गडदेवाच्या श्रीजगदीश्वराच्या होळीचा फेर घेराचा माळ येताच पालखी ठाण झाली. या माळावर होळी सणाचा हुडवा कसा शिलगणार याची माहिती आबाजीपंतांनी साऱ्यांना दिली. मान घेतलेल्या घोड्यावरून उभ्याच स्वाराला खरेदी करता यावी अशी जोती राखलेली दुतर्फा एका हरीत दुकाने असलेली व्यापारपेठ आली. अजून ती पेठ वस्ती झाली नव्हती. ती वस्ती करण्याचा मक्ता राजांच्याकडून घ्यावा म्हणून गड चढून आलेला नागाप्पा शेट्टी आपल्या चाकरांसह सामोरा आला. त्याने जिजाऊंच्या पालखीवर सोनमोहरा उधळल्या. त्यांची पायधूळ घेतली. जगदीश्वराच्या मंदिराचा उन्हात झळकता सोनकळस दिसू लागला. जिजाऊंची पालखी मंदिरासमोर ठाण झाली. हात जोड देत राजांनी जिजाऊंना पालखीतून उतरवून घेतले. उत्तराभिमुख असलेल्या गाभाऱ्यातील नितळ शिवलिंगासमोर राजेबलाचे जन्माने वाहिलेले पान असावे तसे मध्ये जिजाऊ आणि दुहाती राजे संभाजीराजे उभे राहिले. तिघांनीही वाकून मंदिराच्या दगडी पायरीला हात लावले आणि मंदिराच्या प्रथम चौकात प्रवेश केला. पाठोपाठ राणीवसा मंत्रीगण आत आले. गाभाऱ्यातील समयांच्या मंद प्रकाशात अर्धवट फुलांनी झाकलेले अभिषेक पात्राखाली जलधारा घेणारे शिवलिंग बघत राजे पुढे झाले. डोकीवर असलेल्या घंटेला टोल राजांनी दिला. सारे मंदिर आवार घंटानादाने भरून पावले. पुढे टाकावे म्हणून राजांनी पाऊल उचलले आणि फरसबंदीवर रेखलेल्या दगडी कासवाकडे बघताच ते तसेच मागे घेतले. पंत
आम्हा हिंदूंच्या मंदिरात प्रवेश चौकातच या दगडी कासवाची योजना का केलेली असावी? काही अंदाज? पाठीशी असलेल्या मोरोपंतांना राजांनी विचारले. जी म्हणत पुढे आलेले मोरोपंत, संभाजीराजे, जिजाऊ सारेच कासवाकडे निरखून खाली बघू लागले आणि पगडी डोलवीत मोरोपंत म्हणाले, नाही स्वामी, तसा अंदाज नाही करता येत, पण हे पहिल्या कुर्मावताराचं प्रतीक असावं. आम्हास वेगळंच वाटतं पंत. मंदिरी येणाऱ्या हरदर्शन भक्तास काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार या कासवाच्या पायांसारखे मागे सारून मोकळ्या मनाने गाभाऱ्यात याची सांग देण्यासाठी ही योजना असावी. पण आम्हा दर्शन भक्तांचे विसर्गतीनं का होईना पाय पडतात ते या कासवाच्या पाठीवर. राजे भारल्यासारखे बोलत होते. कासवाकडे बघताना संभाजीराजांना वाटले, एकदा का होईना कासवाचं रूप आमच्या वाट्याला यावं. महाराज साहेब आणि आऊसाहेब यांचे पाय पडावेत आमच्या पाठीवर. जगदीश्वराचे दर्शन होताच जिजाऊ राणीवशासह बालेकिल्ल्याकडे परतल्या. राजे संभाजीराजांना घेऊन गडाचा फेर टाकण्यासाठी पुढे निघाले. काळा हौद, भवानी टोक, 12 टाकी, दारू कोठ्या, मंत्र्यांचे वाडे, कुशावर्ता तलाव, शिरकाईचे देऊळ अशा लहान थोर साऱ्या जागा बघून राजे संभाजीराजांसह नगारखान्याच्या पायऱ्या चढू लागले. ही रायगडावरची सर्वात उंच जागा. निशाण चौथऱ्याच्या काठीवर चढलेल्या भगव्या जरीपटक्याची फडफड साऱ्यांना स्पष्ट ऐकू येत होती. तो तोरणा उगवतीला तोंड धरून राजांनी संभाजीराजांना बोटाने मार्ग दाखविला तो राजगड. जी संभाजीराजांनी साद भरली. दोघांचेही जरीनामे वाऱ्यावर फरफरू लागले. जरी टोपातील लगी हिंदोळू लागल्या. कानातील सोनचौकडे डुलू लागले. दुसऱ्याच्या 100-200 मेंढी कळपात चुकार होऊन बघणारे आपले मेंढरू जातिवंत धनगर ज्या नजरेने अचूक पारखून काढतो तसे सह्याद्रीच्या काळपट रांगात मरू बघणारे आपले गडकोट राजे तर्जनी फिरवीत संभाजीराजांना अचूक दाखवू लागले. तो सोनगड, तो चांभारगड, तो घोसाळा, हा लिंगाणा, हा कांगोरा, हा कोकणदिवा, तो तळेगड शंभूराजे, हा रायगड जगदंबेचा सर्वात थोर भुत्या आहे. भोवतीच्या या गडांच्या कवड्यांची माळ त्यानं कंठात चढविली आहे. त्या पायथ्याशी फिरलेल्या गांधारी आणि काळ या नद्यांच्या सफेद पाण्यानं त्यानं आईचा तांदूळ चोख भरला आहे. याच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे पाट संबळ तुंतुण्याचा ठेका धरून आहेत. जवळ असलेल्या उगवतीच्या सूर्याचा पोत करून तो हा हाती धरतो. या जरीपटक्याचा भगवा भंडारा त्यानं माथी माखून घेतला आहे. असा हा राजगड आहे, असा हा रायगड आहे. राजांनी हाताची बोटे छातीशी नेत त्या भुत्याला मान दिला. शुभ मुहूर्तावर राजांनी जिजाऊंच्या हातांनी जगदीश्वराला अभिषेक करविला. महिन्याभरातच रायगडाचा दफ्तरी जाप्ता बसला. गड नांदू लागला. गडावरच्या थंड हवेत जिजाऊंची दम्याने दुखणे उचल खाऊ लागले. राजांच्या सल्ल्याने त्या गड उतरून पाचाडच्या वाड्यात राहायला आल्या. त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाईही गड उतरल्या. महाडचे निष्णात वैद्य गंगाधर पंतांनाही सेवेसाठी पाचारण्यात आले. पाचाडच्या वाड्याच्या कारभाऱ्याला सदरेशी बोलवून राजांनी एक सक्त आज्ञा केली. एक फेर घेराची घंटा वाड्याच्या सदरी तुळईस बांधणे. त्यावर एक तासवाला नेमून देणे. रोज आऊसाहेबांची स्नानादी आन्हिके आटोपून त्या तुळशीपूजेसाठी सदरी येतील. त्या समयास
घंटेचे टोल ते एकसुरी देत जाणे. त्या इशारतीने आम्ही युवराज संभाजीराजांच्या समवेत मावळमाचीवर दाखल होऊ. दुरून का होईना जे घडेल ते आऊसाहेबांचे चरणदर्शन करू. ये काम बिलाकसुरीने हररोज पार पडीत जाणे. आता पाचाडवाडीत सकाळ धरून नित्यनेमाने घंटेचे टोल घुमू लागले. याने केवळ संभाजीराजे यांचीच सोय झाली नाही. पाचाडातील शिबिंदाच्या शिलेदारांना, 18 कारखान्यातील कष्टकऱ्यांना कळून चुकले की घंटानाद घुमू लागताच जिजाऊसाहेब सदरेवर आलेल्या असतात.